अमित शहांच्या पुणे दौऱ्याच्या दरम्यान पालकमंत्रीपदाचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीच्या तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते आता शहांसोबत चर्चा करणार। सूत्रांची माहिती, त्यामुळे शहा काय निर्णय घेणार याकडे लक्ष। पालकमंत्रीपदाचा तिढा येत्या 2-3 दिवसांमध्ये सुटेल, मंत्री उदय सामंत यांची माहिती। नाशिक कुंभमेळ्याच्या आधी पालकमंत्रीपदाचा प्रश्न नक्की सोडू, सामंत यांचं वक्तव्य। पालकमंत्रीपदाचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार मिळून सोडवतील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या, निकालाची प्रत आल्यावरती विधिमंडळ कोकाटेंवरती कारवाई करणार, विधिमंडळ सूत्रांची माहिती। माणिकराव कोकाटेंवरती कारवाईच्या संदर्भात कायदेशीर प्रक्रिया पाळली जाणार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून स्पष्ट। काम करत असताना कायदेशीर प्रक्रियेचं पालन केलं जाणार आणि मग निर्णय घेतला जाणार, नार्वेकरांची प्रतिक्रिया। भाजप आमदार सुरेश धस यांनी मसाजोगमध्ये घेतली धनंजय देशमुखांची भेट। धनंजय देशमुखांसह गावकऱ्यांसोबतही चर्चा, आरोपीला केज पोलीस कशा प्रकारे मदत करतायत याची माहिती धनंजय देशमुख यांनी धस यांना दिली। अॅट्रॉसिटी गुन्हा वेळेमध्ये दाखल झाला असता तर संतोष देशमुख यांची हत्या झाली नसती, सर्व आरोपी पोलिसांचे मित्रच, धनंजय देशमुख यांचा आरोप। कृष्णा आंधळे राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये बसायचा, धनंजय देशमुख यांचा आरोप। आरोपी निर्दोष सुटण्यासाठी पोलिसांची मदत दिसतीये, आरोपींना वाचवण्यासाठी सर्व टीम एकत्र, धनंजय देशमुख यांचा पोलीस यंत्रणेवर घणाघात। 25 फेब्रुवारीला आंदोलन करण्यावरती मसाजोग ग्रामस्थ ठाम, धनंजय देशमुख यांची माहिती। आरोपींना फाशी होईपर्यंत त्या दिवशी समाधानी आहोत की नाही ते सांगू, धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया। उद्याच मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेऊन मसाजोगच्या ग्रामस्थांच्या मागण्या त्यांना सांगणार, सुरेश धस यांचं आश्वासन। कृष्णा आंधळे फार शातीर असून त्याला अटक होणं गरजेचं, रमेश घुले, दत्ता बिक्कड, त्यासोबतच दिलीप गीते, गोरख फड यांचे सीडीआर तपासावे आणि सह आरोपी करावे, सुरेश धस यांची मागणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये शासकीय वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, सुरेश धस यांची मागणी। नितीन बिक्कडने धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी बैठक केली तरी तो आरोपी कसा नाही, सुरेश धस यांचा सवाल। आरोपींना फरार करण्यात बिक्कडचा हात असल्याचा धस यांचा दावा। पोलीस दल आतापर्यंत आका आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमामधून चालत होते, सुरेश धस यांचा घणाघात। पंकज कुमावत यांना ॲडिशनल एसपी म्हणून नियुक्ती द्यावी, धस यांची मागणी। संतोष देशमुख प्रकरणामध्ये धनंजय मुंडे दोषी आहेत की नाही याचा सरकारने तात्काळ खुलासा करावा, बबनराव तायवाडे यांची मागणी। सरकारनं भूमिका स्पष्ट करावी, तायवाडेंचं वक्तव्य। सुरेश धस यांची पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्यासोबत चर्चा, संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासंदर्भात घेतली माहिती। सुरेश धस यांच्या आमदारकीला औरंगाबाद खंडपीठामध्ये आव्हान, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख यांच्याकडून याचिका दाखल। धस यांनी धार्मिक कारणावरून मतं मागितल्याचा आरोप, या प्रकरणामध्ये 5 मार्चला सुनावणी। पुणे काँग्रेस निरीक्षक पदावरून डावलल्यानंतर धंगेकरांच्या व्हॉट्सअप स्टेटसची चर्चा, नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतलेल्या धंगेकरांच्या स्टेटसच्या चर्चेमुळे चर्चेला उधाण। मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची घेतली भेट। 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं शासनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी भेट। काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ लवकरच राज्यव्यापी महाराष्ट्र दौरा करणार, प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2 दिवसीय कार्यकर्ता शिबिर घेणार, कार्यकर्त्यांसोबत चर्चा विचार मंथन करून नवीन कार्यकारिणी जाहीर करणार। कर्नाटकमध्ये महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांना मारहाण होत असेल तर त्यांना वेळीच आवरा, अन्यथा कर्नाटकमधील एकही गाडी महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसेनेच्या संजय पवार यांचा इशारा। ठाकरेंच्या सेनेला 0% निधी देणार हे निश्चित, नितेश राणे यांचं वक्तव्य। भाजपचेच मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि खासदार आहेत हे कुणीही विसरू नये, राणेंचा विरोधकांना इशारा। उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळामध्ये झालेल्या अन्यायाची व्याजासह परतफेड करणार, नितेश राणे यांचा इशारा। तर महाविकास आघाडीचे सरपंच असलेली गावं टार्गेट करा आणि गाडीमध्ये बसून भाजपमध्ये प्रवेश द्या, नितेश राणे यांच्या कार्यकर्त्यांना सूचना। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणामध्ये नवी माहिती समोर, वारंवार शिवीगाळ आणि
टॉर्चर करणाऱ्या मित्राला धडा शिकवण्यासाठी त्याच्या मोबाईलवरून धमकीचा मेल पाठवल्याची आरोपीची कबुली. पालिका निवडणुकांसंदर्भात 25 फेब्रुवारीला सुनावणी. 3 वर्षांपासून रखडलेल्या महाराष्ट्रातील महानगरपालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं 25 फेब्रुवारीला केली सुनावणी निश्चित. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.